मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे। येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे। याआधी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता। या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, पण अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा कोसळला होता। हा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। त्यानंतर लगेचच नवीन पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात झाली होती। आता हाच पुतळा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं प्रेरणास्थान आहे। मराठी माणसासाठी ते दैवताहून मोठे आहेत। असं असतानाही महाराजांचा पुतळा उभारताना सरकारनं केलेला निष्काळजीपणा हा संतापजनक होता। अनुभव नसलेला शिल्पकार जयदीप आपटेला या पुतळ्याच्या उभारणीचं काम देण्यात आलं होतं। मात्र समुद्रकिनारी असलेला हा पुतळा गंज, चुकीची फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला असल्याचं चौकशी अहवालातून समोर आलं। ही घटना महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती। पंतप्रधान मोदींनीही या घटनेवर माफी मागितली होती। महाराष्ट्र सरकारनं त्याच वेळी नव्यानं पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आणि आता हा पुतळा अंतिम टप्प्यात असल्याचं दिसून येत आहे। या पुतळ्याची उंची 60 फूट असेल, तर हा तलवारधारी पुतळा असणार आहे। तसंच हा पुतळा 100 वर्ष टिकणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हा पुतळा संपूर्ण ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात आलाय। स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचं काम देण्यात आलंय। महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा तो क्षण मराठी माणूस कधीच विसरणार नाही। पण नव्यानं उभारण्यात आलेला हा पुतळा पाहून मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येईल हे मात्र नक्की।